समजले का? तर आपण आता काय करूया, तुमच्यात असं कधी होते का की आपण निर्णय घ्यायला चुकले असं वाटतंय आपल्याला कधी? आणि कधी असं वाटतं का मी घेतलेला निर्णय 100% बरोबरच आहे असं पण वाटतं, म्हणजे घेतलेला निर्णय बरोबर पण आहे वाटतंय आणि चुकीचा पण आहे वाटतं. तर आपण काय करूया, तुमची निर्णय क्षमता किती चांगली आहे ते पण टेस्ट करूया आणि आपल्याला आम्ल, आम्लारी आणि क्षार हे समजलंय की नाही याचा आपण अभ्यास करू. मार्किंग सिस्टम ठरवा. तुम्ही जे विचारा इकडे फक्त नाव लिहिणार आहे कंपाऊंडचे. तुम्हाला ते आम्ल आहे, आम्लारी आहे का क्षार हे ठीक करायचं. तुम्ही काय करा, फक्त डॅश करायचं. हां, तुम्ही काय करा, असं राईट चिन्ह करा. तुम्ही काय करा, क्रॉस करा. समजलंय? फक्त दोन सेकंदात सगळं तुम्ही म्हणजे निर्णय घ्यायचा आहे. एक तर आम्ल असणार आहे का आम्लारी असणार आहे की क्षार असणार. पहिला लिहू कंपाऊंड, तिन्ही पण एका लाईनीत असतील ना आणि सगळ्यांचे सेम आले तरी चालतात. सेम लिहा पुढे. हां हां बरं, पुढे विचारा. म्हणजे सेम हे कशात आहे, पटापट करायचं आहे. आपल्या पैसे नाही, आपल्याला काय वाटतं ते करायचं आहे. ओके, त्यानंतर आहे NaOH. त्या कंपाऊंडच्या बरोबर समोर करा म्हणजे ते लक्षात येईल. त्या कंपाऊंडच्या लाईनीत करायचं. NH3 शेवटचा कंपाऊंड CH3COOH. नाही, याच्या समोर करायचं. याच्या समोर चला, तुमचे निर्णय किती बरोबर आले किती चुकले ते आपण बघूया. आम्ही काल शिकवताना काय सांगितलं होतं की आम्ल म्हणजे काय, ज्याच्यामध्ये H+ तयार होतात त्याला काय म्हणणार आहे आपण, आम्ल. आम्लारी म्हणजे काय, ज्याच्यामध्ये OH तयार होते त्याला काय म्हणणार आहे, आम्लारी. आणि ते सोडून जर काय असेल त्याला काय म्हणणार आहे आपण, क्षार. तर बघा, पहिला होता HCl. आता HCl सगळ्यांचे बरोबर आले की त्याला आम्ल म्हणतात, कारण HCl मध्ये H आहे. H आहे म्हणजे काय, तुम्हाला आम्ल. त्यामुळे पहिला निर्णय सगळ्यांचा बरोबर आहे. आता दुसरं काय होतं, MgCl2. त्याच्यामध्ये H दिसते काय, नाही. OH दिसते का, नाही. मग हा काय ना, क्षार. कुणाचं बरोबर आले, कुणाचंच नाही. इथे खाली केले का, हा म्हणजे हा एकच बरोबर आहे, म्हणजे एक निर्णय बरोबर आलाय. दुसरे जे घेतलेले दोन निर्णय आहेत ते चुकलेले. त्यानंतर आहे NaOH. NaOH म्हणजे काय, OH. OH आहे म्हणजे काय ना, आम्लारी. बेस म्हणजे आम्लारी. यामध्ये पण तिन्ही डिसिजन बरोबर आहे, म्हणजे आम्लारी भौतिक सगळ्यांना समजले बरं. हां, त्यानंतर आहे NH3. NH3 मध्ये H आहे म्हणून सर्वांनी आम्ल लिहिले का, पण तो हा कंपाऊंड NH3 हा येतोय क्षार. आणि लास्ट आहे
CH3COH याची फोड करताना कशी होते अशी फोड होते त्यातून H+ बाहेर निघतो आणि CH3COO हा मायनस आणि हा प्लस मग H+ तयार झाला तर काय असणार आहे आम्ल म्हणजे ऍसिड असणार आज कळालं तुमचे निर्णय किती बरोबर येतात तर सगळ्यात महत्त्वाचं काय आम्ल म्हणजे काय ज्याच्यामध्ये H+ तयार होतात ते आम्ल अंधारे म्हणजे काय ज्याच्यामध्ये OH मायनस तयार होतात ते आम्ल आहे आणि जे न्यूट्रल असते म्हणजे त्याला म्हणायचं क्षार समजले सर्वांना